नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? भ्रमणक्षेत्र तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहेत. आज आपण आलेलो आहोत सिंदखेड राजा येथे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मठिकाण. या ठिकाणावरती आपण आलेलो आहोत. तुम्हाला या ठिकाणाची सर्व माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. तर चला मग आता आपण राजवाड्याच्या दिशेने जातच आहोत. हे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा पुतळा आहे. तिथे हे गार्डन केलेलं आहे. आता आपण आलेलो आहोत राजे लखुजी राजे जाधव यांचा जो राजवाडा आहे त्या ठिकाणावरती. तर चला पुढे. हे ते ठिकाण आहे. हे राजवाड्याचे दरवाजे आहेत. दरवाजे बघू शकता. दरवाजाची कढीही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची येते. आणि हे दरवाजे अशा या पद्धतीचे असायचे आणि इथे तोफा ठेवल्या जायच्या. पण आता ह्यावेळेस तोफा नाही आहेत, कारण की काही बांधकाम चालू असल्यामुळे तोफा तिथने काढण्यात आले. तर चला पुढे आपण जाऊयात. आता आपण धान्य कोठार बघूयात. चला सर्वप्रथम तर आपण धान्य कोठाराच्या दिशेने जात आहोत. हे धान्य कोठार आहे. याला धान्य कोठार असं म्हटलं जातं. तर चला आतमध्ये बघूयात धान्य कोठार कसं आहे ते. हे धान्य कोठार आहे. काही गृहमा सुद्धा आहे तिथे. पूर्वीच्या राजे लोकांनी त्या स्वतःच्या संरक्षणासाठी केलेल्या. आणि हे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं सर्व आहे. हे धान्य कोठार आहे. आता चला राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थानाकडे. तर तुम्हा सर्वांना ज्याची उत्सुकता आहे ते आता तुमच्या समोरच आहे. ते बघू शकता समोर. तिकडे राजमाता आऊसाहेबांचं जे जन्मस्थान आहे ते तिकडे आहे. तर चला तिकडे आपण जाऊयात. त्यापूर्वी मला एक तुम्हाला दाखवायचं आहे. हे जे तुम्हाला दिसतंय याला म्हाळसा दरबार असं म्हटलं जातं. हा म्हाळसा दरबार आहे. पूर्वी काही निर्णय घेण्यासाठी जेव्हा वगैरे असं त्याचं नाव वगैरे आहे. आता आपण आलेलो आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या जन्मस्थानावरती. हे जन्मस्थान तुम्ही बघू शकता. आता त्याला इथे ताला असल्यामुळे आतमध्ये जाणे शक्य नाही, पण इथूनही तुम्ही दर्शन घेऊ शकता. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचं जन्म ठिकाणे इथे आईसाहेबांचा जन्म झाला ते हे स्थान आहे. तुम्ही बघू शकता. इथे आईसाहेबांचे चरण रज लागलेले आहेत. मला एका गोष्टीचं वैशिष्ट्य वाटतं. आत्ताच्या खिडक्या आणि पूर्वीच्या खिडक्या बघा किती अंतर होतं. ह्या पूर्वीच्या खिडक्या आहेत, त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे बघा. या पूर्वीच्या या पद्धतीच्या या खिडक्या होत्या. या पायऱ्या आहेत, अशा पायऱ्या होत्या. हा तो पूर्ण महल आहे. म्हणजे पूर्वी लाकडी बांधकाम असावं बहुतेक. हे तळघर धान्य कोठार आपण पूर्वी बघितलं. चला परत तुम्हाला दाखवतो. या पद्धतीचं हे धान्य कोठार आहे. खूप धान्य इथे साठवलं जायचं, जेणेकरून एका वर्षाचं धान्य जर साठवलं तर परत जाण्याची गरजच नाही. आता व्हिडिओ काढताना झाला असं आम्हाला ते घेतले होते तालुका अधिकारी, म्हणजे प्लेसचे अधिकारी होते, ते भेटले होते. त्यांच्याशी संवाद साधला आणि आम्ही पुढे व्हिडिओ काढण्यासाठी शूट करण्यासाठी पुढे गेलो. तर त्यांनीही आम्हाला थोडं
सांगितलं की व्हिडिओ काढण्यास इथे सक्त मनाई आहे, तरी सुद्धा आम्ही काढला व्हिडिओ. बांधकाम इकडे आता आपण चाललेलो आहोत राज दरबाराकडे. तो दरबार मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे तो दरबार जे तुम्ही बघू शकता. हा महल आहे, इकडे दरबार. इथे काही एक निर्णय जर महत्त्वाचे निर्णय जर घ्यायचे असेल तर ती ही जागा आहे. इथे ते महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. बांधकाम तुम्ही बघू शकता. आणि हे लाकडी पूर्वीचं जे असणार आहे, लाकडाला मरण नाही असं जुने लोक म्हणत असतात. ते खरंच आहे, ते काही खोटं नाही आहे. बघू शकता तुम्ही लाकडाचं अजूनही बांधकाम म्हणजे 400 वर्ष झाली त्याला, ते अजूनही जसे तसं आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. आम्ही जेवढं शक्य झालं तेवढं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. अजून पुष्कळशी अशी माहिती आहे आणि पुष्कळसं अजून
तुम्हाला सांगण्यासारखं आहे, पण आम्ही जेवढं थोडक्यात होईल तेवढ्यात आम्ही उरकत घेतलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आता तुम्हाला समोरचं गार्डन आम्ही दाखवत आहे. त्या गार्डनकडे आता आपण सर्व चला. तर ते हे गार्डन आहे, हे महानगरपालिकेने बनवलेलं आहे सिंदखेडराजामधल्या, आणि या पद्धतीचं एक छान असं गार्डन बनवलेलं आहे. खूप छान बघण्यासारखं गार्डन आहे. तर तुम्ही अवश्य एक वेळ या सिंदखेडराजाच्या राजवाड्याला आणि या गार्डनला भेट द्या, बघायला या. हे खूप बघण्यासारखं आहे. अजून याचं बांधकाम अपुरं आहे, ते होतच आहे आणि अजून याच्यामध्ये भरपूरशी अशी प्रोग्रेस सुधारणा होणारच आहे. तुम्ही ते बघा. या पद्धतीचं हे गार्डन आहे. इकडे आईसाहेबांचा पुतळा केलेला आहे, तिथं थोडं शो केलेला आहे फक्त. तर मला एक तुम्हा सर्वांना सांगावंसं असं वाटतं की एका राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती घडवले, तर एवढा महाराष्ट्र पुढं गेला, त्यांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिजाऊने जर एक छत्रपती आपल्या पोटाला जन्माला आणले, तर मला तुम्ही सांगा, संस्कार तसे दिले तर आपला हा महाराष्ट्र आणि देश किती पुढे जाईल. शाळा शिकवू नका किंवा त्यांना ते संस्कार देऊ नका असं म्हणणं नाही, पण आपल्या हिंदू संस्कृतीला धरून त्यांना त्या पद्धतीचे संस्कार द्या, त्या पद्धतीचं शिक्षण द्या. तेव्हाच खरा हा महाराष्ट्र, हा देश घडेल, हा महाराष्ट्र पुढे जाईल, हा देश पुढे जाईल. तर इथेच हा आपला ब्लॉग संपत आहे. तर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हा ब्लॉग कसा वाटला त्याचा आनंद घ्या, कमेंटमध्ये आम्हाला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.